बारामती येथील दिनांक 28 जानेवारी 2026 रोजीच्या विमान दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि यामध्ये विमानात असलेले माननीय अजितदादा पवार व अन्य व्यक्तींच्या अकस्मात मृत्यूचा तपास, तो नंबर आहे पोलीस स्टेशन बारामती तालुका, अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 11/2026 कलम 194 BNSS हा माननीय पोलीस महासंचालक यांनी गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID येथे तात्काळ वर्ग केला. थोडक्यामध्ये हा जो तपास चाललेला आहे हा नेमका काय, हा जो प्रश्न आहे तर तो या आकस्मिक मृत्यूचा तपास जो की कलम 194 BNSS खाली करण्यात येतो, तो तपास CID कडे वर्ग करण्यात आलेला आहे. सदरील आकस्मिक मृत्यूचा तपास पोलीस अधीक्षक गुन्हा अन्वेषण विभाग पुणे पथक हे करीत आहेत. आता प्रश्न आहे की या तपासाचा उद्देश काय आहे. या आकस्मिक मृत्यू मागे घातपात आहे का, हा त्या तपासाचा एक उद्देश आहे. म्हणजे घातपात आहे का याचा तपास. त्याचप्रमाणे याच्यामध्ये क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजेच रॅश और निग्लिजंट ऍक्ट जो आपण म्हणतो हा आहे का, हा सुद्धा त्या तपासाचा एक भाग आहे. आणि तिसरा आणि महत्वाचा भाग आहे की याच्यामध्ये कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इलिगल ओमिशन म्हणतो, किंवा इतर कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, हा या तपासाचा स्कोप आहे. म्हणजे तीन गोष्टी, क्रिमिनल कॉन्स्पिरसी किंवा कट, क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजे रॅश और निग्लिजंट ऍक्ट, आणि कोणताही क्रिमिनल गुन्हेगारी कृत्य ज्याच्यामध्ये इलिगल ओमिशन सुद्धा येते, हे याबाबत हा तपास चालू आहे. मला इथं हे सांगायचंय की सदरील आकस्मिक मृत्यूचा तपास योग्य दिशेने आणि अगदी पहिल्या क्षणापासून अतिशय प्रोफेशनॅलिझमनी इथे आपण करत सुरू आहे. आणि यामध्ये आपल्याला बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुण्यातील फोरेन्सिक विद्यालयाच्या फोरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंट म्हणजे हा त्या महाविद्यालयातला एक महत्त्वाचा डिपार्टमेंट आहे. त्याचप्रमाणे पुणे येथील फोरेन्सिक सायन्स लॅब, एव्हिएशन अथॉरिटीज आणि इतर एजन्सीज, तसेच आपल्या केंद्रातील अनेक संस्था या तपासामध्ये आपल्याला सहकार्य करत आहेत. त्याचसोबत जे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आहे, ज्याला आपण AAIB असं म्हणतो, यांच्याशी CIDचा सातत्याने समन्वय सुरू आहे. आणि AAIBचा तपास संपल्यानंतर त्यांचा अहवाल आपण प्राप्त करून तो सुद्धा आपल्या या ADR म्हणजे आकस्मिक मृत्यूच्या तपासामध्ये त्याचा निष्कर्ष सुद्धा लक्षात घेणार आहे. तसेच सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने सुद्धा सदर आकस्मिक मृत्यूचा तपास CBI कडे वर्ग करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. थोडक्यात जर या तपासामध्ये घातपात म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी कट वगैरे, किंवा क्रिमिनल निग्लिजन्स, कुठला रॅश ऍक्ट, कुठला निग्लिजंट ऍक्ट, किंवा कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य जसे की इलिगल ओमिशन इत्यादी असे निष्पन्न झाल्यास यंत्रणा ही म्हणजे CID ही योग्य अशा कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये अभियोग चालवण्याची तजवीज ठरवलेली आहे. धन्यवाद. तपास अतिशय योग्य दिशेने चाललेला आहे.
तपासामध्ये अनेक प्रकारच्या जसं मी बोललो की आपल्या ज्या सेंट्रल एजन्सीज आहेत किंवा सेंट्रल अथॉरिटीज आहेत यांचेही ओपिनियन घ्यायला लागतात, काही एक्सपर्ट ओपिनियन ही घ्यायला लागणार आहे. AIBचा रिपोर्ट सुद्धा फॅक्टर करण्यात येत आहे. आपण अतिशय वेगाने, अतिशय प्रोफेशनली, आपली मोठी टीम आहे. SP CID पुणे हे त्याचे IO आहेत, SP CID नवी मुंबई आणि सर्व त्यांना लागणारे जे काही हेल्पिंग हँड्स आहेत इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते पुरवण्यात आलेले आहे आणि तपास अतिशय समाधानकारक, योग्य त्या वेगाने, योग्य त्या सुपरविजन खाली सध्या सुरू आहे. आता काही दिवसांपूर्वी VSR कंपनीवरती कारवाई झाली DGCA कडून, तर आपल्या तपासात त्या कंपनीचा काही निगेटिव्ह आढळला? मी तुम्हाला पुन्हा या संदर्भामध्ये एक गोष्ट सांगतो की AAIBचा इन्व्हेस्टिगेशनचा जो स्कोप आहे आणि CIDचा आकस्मिक मृत्यू तपास करण्याचा जो स्कोप आहे, व्याप आहे, त्याच्यामध्ये थोडी भिन्नता आहे. मात्र जो AAIB इन्व्हेस्टिगेट करून त्यांचा रिपोर्ट जनरेट करेल तो रिपोर्ट CIDच्या आकस्मिक मृत्यूच्या तपासामध्ये फॅक्टर इन होईल. मी जसं तुम्हाला मला तर परत त्याच गोष्टी रिपीट करायला लागेल की आमच्या इन्व्हेस्टिगेशनचा स्कोप जो आहे तो प्रामुख्याने क्रिमिनल कॉन्स्पिरसी, क्रिमिनल निग्लिजन्स, रॅश ऑर निग्लिजंट ऍक्ट किंवा कुठले गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का या दिशेने हा तपास चालू आहे. आणि ज्या दिवशी निष्कर्ष निघेल त्या दिवशी जसं मी मगाशी सांगितलं की त्याच्यामध्ये क्रिमिनल ऑफेन्स रजिस्टर होऊन उर्वरित तपास पूर्ण करून अभियोग चालवण्यासाठी पुढील पावलं उचलली जाते. लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तपासामध्ये टाइमलाईन्स नसतात. पर्टिक्युलरली हा जो तपास आहे याच्यामध्ये मल्टिपल आपल्याला एजन्सीज म्हणण्यापेक्षा मी म्हणजे मल्टिपल एजन्सीज शब्द वापरतो, या इन्व्हॉल्ड आहेत. याच्यामध्ये ठिकठिकाणून आपल्याला एक्सपर्ट ओपिनियन, डेटा हार्वेस्टिंग करायला लागेल. याच्यामध्ये या सर्व गोष्टी करायला जो वेळ लागतो तो लागणारच आहे. मात्र मी तुम्हाला खात्रीशीर सांगत आहे की तपास अतिशय योग्य वेगाने आणि अतिशय योग्य दिशेने चालू आहे. आतापर्यंत डिटेल काय कलेक्ट झाले त्या अपघातासंदर्भात आणि तुम्ही म्हणले घातपात किंवा कट असण्याची शक्यता असू शकते. असू शकते असं म्हटलेलो नाही, आम्ही क्लिअर करतो. मी त्या दृष्टीने तपास करत आहे हे मी सांगू इच्छितो. याचा स्कोप तो आहे. हे बघा, ज्या वेळेला काही निष्कर्ष ज्या वेळेला निर्माण होईल तेव्हा कायद्यातल्या पुढच्या प्रक्रिया राबवण्यात येतील. 28 दिवसात आतापर्यंत तपासात कोणत्या गोष्टी तुमच्या समोर आल्या? आमच्या समोर बऱ्याच काही गोष्टी समोर आलेल्या आहेत, म्हणजे बरेचसे पुरावे समोर आले. गोष्टी हा शब्द मी वापरणार नाही. आणि जसं अजून पुढे आमच्या समोर अधिक पुरावा येतील आणि निष्कर्ष निघेल तेव्हा नक्कीच तो आपल्यापर्यंत कळेल. मी तुम्हाला पुनश्च सांगतो, आम्ही भरपूर पुरावे गोळा केलेले आहेत. जे उर्वरित आहेत तेही लवकर गोळा करण्यात येतील. लागणारे जे टेक्निकल रिपोर्ट्स आहेत तेही मिळवण्यात येतील आणि त्याच्यानंतर निष्कर्ष काढण्यात येईल. मुंबई मुद्दे रेस केलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी एकतर विमान नादुरुस्त होतं का याबद्दल म्हटलेले, दुसरं हवामानाच्या क्लिअरन्स बद्दल मुद्दा उपस्थित केलेला आहे की तो पुन्हा दिला गेला. हे आपल्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग तुम्ही घेतलेला आहे. ऐकून घ्या, याच्यामध्ये जी AAIB ही जी एजन्सी आहे त्यांचा एक स्कोप ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे. तो झाल्यानंतर एक रिपोर्ट फर्निश होईल जो आम्ही आमच्या तपासामध्ये फॅक्टर इन करणार आहे. या अर्थाने जे म्हणताय की त्याच्यातला फक्त
नाही. कॉन्स्पिरसी या अँगलनी ते मुद्दा मांडलाय. म्हणजे टेक्निकल ऍस्पेक्ट AIB कडनं इन्व्हेस्टिगेट होती, ते कॉन्स्पिरसी या अँगलनी या मुद्द्यावर क्लिअर नाही. मी शेवटचे 3 प्रश्न घेणार आहे. AIBच्या रिपोर्टमध्ये ब्लॅक बॉक्स जळाला असं म्हणून सांगितलं जातं. ब्लॅक बॉक्सचा जर आपण त्यामध्ये काय तपास केला आहे? आम्हाला जेव्हा AIBचा रिपोर्ट प्राप्त होईल तर त्याचा अभ्यास होईल आणि त्याच्यावरती निष्कर्ष काढण्यात येईल. पत्रकार परिषदेचा उद्देश काय आहे? केवळ प्रोसिजर इलॅबोरेट करण्यासाठी पत्रकार परिषदेत की काही फॅक्ट्स आपण त्याच्यात सांगणार आहोत? नाही, आजच्या या पत्रकार परिषदेचा उद्देश हा आहे की नंबर 1 CID नेमका कोणता प्रकारचा तपास करते, त्या तपासाचा स्कोप काय हे क्लिअर करण्यासाठी. नंबर 2 CIDच्या तपासाची गती आणि प्रोग्रेस हा काय आहे याच्याबद्दल जर कुणाच्या मनात शंका असेल तर तुम्ही क्लिअर करतो की आपण योग्य दिशेने योग्य प्रकारे जात आहोत आणि आपल्याला जे काही पुरावे गोळा करायचे होते ते आपण झपाट्याने गोळा केलेले आहेत आणि उरलेलेही केले जातील. आता लास्ट जे काही एव्हिडन्सेस अवेलेबल आहेत त्यातले बरेचसे कलेक्ट झालेले आहेत, उरलेले कलेक्ट होते. थँक्यू.